नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आज आपण बघणार आहोत आणि 25 जणांच्या प्रमाणात कसं बनवायचं याचे सगळे व्यवस्थित मेजरमेंट्स आपल्याला या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. आता 25 जण म्हणजे लहान आणि मोठे मिळून 25 जण आहे, म्हणून मी इथे ही चणा डाळ घेतली आहे. ही डाळ 1.25 किलोच्या प्रमाणात मी घालणार आहे, पण सगळेच जर जास्त म्हणजे मोठे एकाच वेळाचे सगळे असतील तर 1.5 किलो तुम्हाला चणा डाळ लागेल. सो साधारणपणे एक 15 ते 20 मोठे आहेत आणि 7-8 लहान मुलं असतील. सो इथे ही 1.25 किलो चणा डाळ आहे. ही आधी चाळून घेऊया. यातला जर काही कचरा असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील तर त्यात निघून जाते. चला, आणि तुम्हाला असं वाटत असेल की 25 जणांचा स्वयंपाक मी एकटी करणार आहे, असं नाही आहे. इथे मदतीला बरेच जण आहेत आणि बरेच जण नंतर इव्हेंच्युअली जॉईन होतील. तर इथे या दोघी सांगतील तसा स्वयंपाक करते आणि एक्सपिरियन्स आहे. सो एक मोठा कुकर नाही आहे माझ्याकडे जेवढे ते शिजेल. सो 2 कुकरमध्ये हे डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आणि ॲज युजल डाळी धुवून घेऊया. चला, आणि इथे ना डाळ स्वच्छ धुवून दोन्ही कुकरमध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे, कारण कटासाठी आपल्याला पाणी काढायचं. आता झाकण लावायचं आणि एक 4-5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. कसं आहे ना आजकालच्या मुलींचं, आणि आपल्या वेळी काय असं नव्हतं. आपण किती स्वयंपाक म्हणजे 100 लोकांचा स्वयंपाक करायचो आपण घरी. आजकाल मुलींना वेळही नसतो आणि हे काही असलं जमतही नाही, आणि आपणही खरं त्यांची अपेक्षा करूही नाही. कारण आज कसं आहे, सगळ्या मुली आता सर्व्हिस करतात, त्यांना वेळसुद्धा नसतो. वेळ मिळाल्यावर करतात, तशा नाही असं नाही, आपल्या इतकं नाही. आणि पण आपण तरी कशाला आता त्यांची अपेक्षा करायची ना, कारण त्या आता सर्व्हिस करतात, त्यांना चाललंय असं. आपलं घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो, आपण आपलं नाही, आपण कसं आपल्या इथं एकत्र कुटुंब होतं. आजकाल आता असं राहिलेलं नाही आहे. प्रत्येकाच्या घरात आता आईवडील एकतर सर्व्हिस करतात, त्यामुळं मुलांना पण अशी सवय नसते माणसांची. मग घरात कोणीतरी पाहिजे. एकत्र कुटुंबात कसं माणूस सहज शिकून जायचा, म्हणजे मुलंसुद्धा अशी सहज शिकून जायची, बघता बघता शिकायची. तसं राहिलेलं नाही आता कुठं. चला बाबा एवढे करतात, म्हणजे निदान ते येता जाता फेऱ्या मारल्या तरी त्यांना ते सहज दिसतं. किती करतात, न करता त्या शिकल्या बघून शिकल्या, ऐकून. डाळ इथे शिजवून झालेली आहे. वा, छान अशी डाळ शिजलेली आहे, सॉफ्ट होते एकदम. आता हे यातलं पाणी काढूयात निथळून कटासाठी. आणि हे बघा, ही डाळ पण छान अशी मऊसूद शिजली. कट काढलेलं पाणी आहे, हे उद्या आमटीला वापरेल. आणि ही डाळ ही अशी गरम गरम असतानाच काढून घ्यायची. आणि ही पुरण गाळायची चाळणी आहे, त्यामध्ये छान अशी गाळून घेऊ. हे बघा, छान होते. पटपट गरम गरम करायची, म्हणजे ती फटाफट गाळली जाते. हे बघा, खाली छान अशी डाळ गाळली जाते. 1.25 किलो डाळ इथे काढून घेतलेली आहे. आता 2 बॅचेसमध्ये पुरण करणार आहे आणि एक्झॅक्टली 1.25 किलो इथे गूळ घेतलेला आहे. गूळ छान असा फोडून घेतला आहे. आता यातला अर्धा गूळ या पुरणात घालेल आणि उरलेलं मग त्या दुसऱ्या बॅचमध्ये घालेल. पण तेवढं मोठं भांडं किंवा कढई नाही आहे माझ्याकडे की सगळं पुरण एकाच याच्यात होईल. सो आता हे छान परतून घ्यायचं पुरण, म्हणजे गूळ छान विरघळून घ्यायचा. खूप वेळ नाही लागत या पद्धतीने केलं, पटकन हे शिजून होतं. चला, पुरण तयार आहे. आता फायनल स्टेप, वेलची पूड,
आणि जायफळ. जायफळ अगदी थोडंसं. आणि हे मिक्स करू. आणि आता हे पुरण थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवणार आणि सगळं कंबाईन करून ठेवणार. कांदा लसूण विरहित सगळा स्वयंपाक करणार आहोत. तर इथे 1 किलो ढोबळी मिरची थोडी जास्तच घेणार आहे, कारण घरात पण थोडी उरली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याची भजी करणार आहोत, कारण कांदा लसूणचा वापर नसणार आहे. सो हे 1 दिवस आधीच मी तयारी करते. जसा कांदा चिरतो ना तशीच ही ढोबळी पण अशी एकदम पातळ चिरून घ्यायची. आणि मग कांद्याऐवजी ही आपली ढोबळीची मस्त अशी खेकडा भजी बनवून तयार होते. ढोबळी अशी छान अशी पातळ अशी उभी चिरून घेतली आहे, बघू शकाल. आता जसं आपण नेहमी कांदा भजी करतो तसंच यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. मिठामुळे याला पाणी सुटेल. आणि हे छान कालवायचं. आणि आता हे झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे सकाळपर्यंत याला पाणी सुटेल आणि मग उद्या फक्त बेसन टाकून याची भजी तळायची. चला, कुलाचाराचा सगळा स्वयंपाक आहे 25 जणांचा पुरणपोळीचा, आणि त्यामुळे मग हे कांदा लसूण विरहितच सगळा स्वयंपाक बनतो. तर इथे सुकं खोबरं आहे, हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे, त्याची पाट काढली आहे. आता यामध्ये ना 5-6 लवंग घालते मी, ताजे मसाले घालते, यामुळे ना आमटीला चव छान होते. आमटीचा मसाला आहे, थोडी दालचिनी, 1 मसाला वेलची, 7-8 काळी मिरी आणि 1 चक्री फूल. सो हे आता सगळं खडा मसाला आणि हे सुकं खोबरं हे छान असं भाजून घेऊया. खोबरं छान असं सोनेरी रंगावर खमंग खरपूस भाजून झालेलं आहे. आता हे हलकंसं थंड करणार आणि मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेऊ. आता बटाट्याची भाजी देखील कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे थोडंसं वाटण तयार करते. इथे आलं आहे, साधारण 1.5 किलो बटाट्याची भाजी होईल, त्यासाठी हे इतकं घेते. 50 ग्रॅम आलं असेल, अंदाजच घेतले, आणि 100 ग्रॅम तरी या मिरच्या असतील. आणि याचं ओबडधोबड वाटण तयार करूयात. चला, हे वाटण आहे तयार. येस, खूप बारीक नाही दळणार आहे मी, इतकं कन्सिस्टन्सी पुरेशी आहे. चला, आता हे काढणार आहे मी. ही अशी आदल्या दिवशी तयारी केली ना की दुसऱ्या दिवशी बराचसा वेळ वाचतो. आणि आता हे वाटण फ्रीजमध्ये ठेवून देणार. आता याच मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेलं खोबरं घालणार आहे. आता अजिबात पाणी न घालता हे आधी दळून घ्यायचं, म्हणजे यातले जे खडे मसाले आहेत ना ते पण छान दळले जातात. तर हे वाटून झालंय. इथे बघाल तुम्ही, छान दळलं गेलंय, मसालेही छान दळले गेलेत. यात थोडं पाणी घालूयात आणि आता याची पेस्ट तयार करूयात. वा, या खडा मसाल्यांचा ना ताजा ताजा जो मसाला यामध्ये घातलाय त्याचा सुवास खूप सुंदर दरवळतो. आता हे वाटण देखील आपण इथे डब्यामध्ये काढूयात आणि ही दोन्ही तयार वाटणं आता फ्रीजमध्ये जाते. चला, गडबड आहे त्यामुळे पसारा बिसारा भरपूर दिसणार आहेत. मदतीला बरेच जण आलेले आहेत. मामी आहे, आई आहे. तर इथे 1.5 किलो बटाटा आहे. जो लहान लहान बटाटा आहे तो खाली ठेवला आहे अख्खा. फक्त जे मोठे आहेत अगदीच आकाराने ते वर ठेवलेत, म्हणजे सगळे बटाटे एकसारखे शिजतील. रात्रीच हे स्वच्छ धुवून ठेवले होते कुकरमध्ये भरून. आणि आता इथे डाळ आहे साधं वरण करण्यासाठी. ही 1/2 किलो तूर डाळ, ही स्वच्छ धुवून घेतली. यामध्ये हिंग आणि हळद घालायची, हे मिसळून घ्यायचं आणि हे पण वरण तयार आहे. आता कदाचित इथून पुढे मला नाही जमणार, सो मामी म्हणजे त्या करतातच आहेत खरं कालपासून, पण भाजी वगैरे कदाचित मला जमलं तर मी दाखवेल, नाहीतर मग मामी आणि आई ॲज युजल करणार आहेत. मधुरा पूजेला बसलेली आहे, त्यामुळं आम्ही आता सुरुवात करतोय. आता या मेथीच्या 2 गड्ड्या
निवडून घेतलेले आहे. आता मेथी टाकते. मिरच्या ठेचून घेतलेल्या होत्या. हे थोडे जिरे. ह्याच्यात कांदा लसूण नसल्यामुळं लसूण काही घातलेला नाही, स्वयंपाक नैवेद्याचा असल्यामुळे. आता ही थोडं नंतर मीठ टाकून पूर्ण शिजून घ्यायची. आज आमच्या खास मावशी आल्यात. मावशी तुम्ही काय बनवताय? पुरणपोळी बनवायची ना, मग त्याला आधी पीठ चाळून घ्यायला लागतंय. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? छान, एकदम मस्त. इथं आपले बटाटे छान उकडून झालेले आहेत. बरं, आपण आता इथं सोलायला घेऊ बटाटे. छान, एकदम छान उकडलेत बटाटे. पटापट सोला होतात. आपण याच्यात कांदा लसूण काहीच वापरणार नाही आहे. जर कांदा लसूण वापरलं तर 1 किलो बटाट्याची भाजी 25 ते 30 माणसाला पुरते. तर इथं मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत, कारण याच्यात कांदा लसूण आपण काही वापरणार नाही आहे, म्हणून इथं 1.5 किलो घेतलेत मी. आणि बटाटा असा छान असा मऊसूत जास्त शिजवायचा की एकदम लगेच साली निघतात त्याच्या. बघा, हे असा बटाटा छान शिजला ना की भाजी छान होते बटाट्याची. आता आपण बटाटा भाजी करायला घेऊ. बटाटे सोलून झाले की बटाट्याच्या भाजीला आपण फोडणी घालूया. पहिले टाकतो आपण मोहरी. मोहरी छान तडतडली की आपण याच्यात जिरे टाकणार आहे. थोडासा हिंग. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरत नाही आहे, तर मी फक्त मिरची आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतली आहे. ही आता ह्याच्यामध्ये परतणार आपण. आता ह्याच्यात जाणार आहे कढीपत्ता आणि हे आलं. आता हे फोडणी छान अशी मिरची आणि आलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात आपण हळद टाकणार आहे. आपला ही छान मिरची परतून झालेली. बघा, छान मसाला परतून झाला आपला. आता ह्याच्यात आपण हा बटाटा टाकणार आहे. हे छान परतून झाले. आता आपलं मीठ राहिलं होतं, आता मीठ टाकून घेते. आता मीठ झालं की ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहे. हे छान परतून घेणार परत. आता ह्या भाजीला छान एक वाफ आणणार आहे आपण, म्हणजे आपली भाजी तयार आहे. आणि शेवटी मी साखर टाकते. चला, इथे डाळ छान शिजली आहे वरणाची. तर यामध्ये गूळ घालते, थोडंसं मीठ आणि छान घोटून घेऊन हे गरम करून घेणार आहे. एकसंध झाली पाहिजे तरच त्या वरणात चव लागते. त्यामुळे पाणी टाकायची गडबड नाही करायची. आधी छान डाळ घोटून घ्यायची, एकजीव झाली पाहिजे. गूळ पण घालायचा, त्यात मीठ घालायचं आणि मग ही पातेल्यात काढून त्यात पाणी टाकून ॲडजस्ट करा आणि गरम करा. आता भाजीला छान वाफ आणली. आपली भाजी झालेली आहे. किती कलर पण छान आला आहे भाजीचा. बघा, असं वाटत नाही आपण याच्यात कांदा काही घातलेलं नाही आहे. एकसारखी भाजी झाली. आता आपण आमटीची फोडणी करतोय, पुरणाच्या आमटीची. तर मी आता ह्याच्यामध्ये हे आपण खोबरं आणि आलं, कांदा काही आपण घालणार नाही आहे, नैवेद्याला लागणार आहे म्हणून. आपण हे थोडी हळद, कांदा लसूण नसल्यामुळे याच्यात आपण फक्त खोबरं आणि आल्याचा वापर केलेला आहे. हा गोडा मसाला, थोडीशी फोडणीतच कोथिंबीर,
थोडं तिखट, आपण गोडा मसाला घातलाय त्यामुळे लालच तिखट. पुरणाचं काढलेलं आपलं त्याच्यात आपण आता गरम पाणी घालतोय. आपल्याला जशी त्याचं थिकनेस हवा तसं आपण पाणी घालून करून घ्यायचं. मीठ घालतोय थोडंसं. हे लालीचं तिखट म्हणजे थोडा कलरसाठी म्हणून हे काश्मीरी लाल तिखट आहे. ह्याला चांगली एक उकळी आणायची. आपली आमटी उकळली आहे, मस्त कलर आलाय. वरून अशी कोथिंबीर. आमटी आपली तयार. आता हे आमची आमटी तयार झालेली आहे. भाजी तयार झाली, आमटी तयार झाली, मेथी तयार झाली. आता फक्त पोळ्या राहिल्या. पोळ्या आणि मधुरा भजी राहिली. मधुरा पूजेमध्ये बसलेली. भलतीच आता गडबड चाललेली आहे, धांदल उडाली सगळ्या कामाची. मधुरा पूजेला बसलेली आहे, त्यामुळं आम्ही आपलं आता हे करून घेतोय. तर हे मी कांदा वापरायचा नाही म्हणून हे आपण ढोबळी मिरचीची भजी करतोय. त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची, ओवा, लाल तिखट आणि तांदळाचं पीठ घातलं आहे. आणि ही ढोबळी मिरची कालच चिरून ह्याला मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळं आत्ता काही मीठ घातलेलं नाही. तर आता हे चांगलं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची भजी तळूयात. भजी आता छान तळून झालेली आहे. मी आता ही खेकडा भजीसारखी छान झालेली आहे. अशीच सगळी मी तळून घेत आहे. मस्तच फुगली पोळी. गरम गरम पोळ्या खा, ताट वाटी पुसा, मांडी घालून बसा. सो सगळ्यांच्या मदतीने 25 जणांचा पुरणपोळीचा स्वयंपाक हा बनवून तयार आहे आणि 10च्या आत झाला. आणि मामीने हे खूप सुंदर असं नैवेद्याचं पान सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय. तो लिंबाची फोड, काकडी, दही भात, वरण भात, मेथीची भाजी, बटाटा, पुरणपोळी, दूध आणि मिठाई आणि ही भजी, खेकडा भजी पण ढोबळी मिरचीची. सो थँक्यू सो मच मामी, आज खूप मदत झाली, सगळ्यांचीच झाली. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि आय होप की तुम्हाला अशा मोठ्या प्रमाणात जर स्वयंपाक करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात म्हणजे खात राहा. Madhura's recipe.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.